मी आजपर्यंत आईस्क्रीमच्या बऱ्याच रेसिपी ट्राय केल्यात, पण ह्या रेसिपी एवढी परफेक्ट रेसिपी मला तरी कोणतीच वाटली नाही. अगदी 3 पदार्थांपासून बनणारी ही आईस्क्रीम इतकी सोपी आणि स्वादिष्ट बनते, की तुम्ही आता बाहेरनं आईस्क्रीम आणून खाणारच नाही. ही आईस्क्रीम इतकी स्मूथ, रिच आणि क्रीमी बनते, की अगदी बाजारातल्या आईस्क्रीमलाही टक्कर देईल. आणि आपली मुलेही आता मम्मी आईस्क्रीम घरीच बनव ना असं नक्की म्हणतील. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर बनते. आणि आता मँगोचं सीझन आहे म्हटल्यावर मँगो आईस्क्रीम लहान मुलांसाठी आणि आपल्या घरच्यांसाठी तर बनवायलाच पाहिजे. चला तर मग अशाच ह्या छान सोप्या रेसिपीला आपण सुरुवात करू. मँगो आईस्क्रीमसाठी आपल्याला लागणार आहे मँगो पल्प. त्यासाठी इथे मी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. या आंब्याच्या फोडी मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. वजनी प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला 200 ml मँगोचा पल्प हवा आहे. आता जेव्हा तुम्ही हा मिक्सरला मँगो पल्प बनवून घ्याल त्यावेळेस आंबा जेव्हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्यावेळेस अजिबातच यामध्ये पाणी घालायचं नाहीये. ते का ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेन. आता सर्वात आधी इथे मी एक मोठा काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 400 ml फ्रेश क्रीम घालून घेणार आहे. फ्रेश क्रीम तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. आता हँड मिक्सरच्या मदतीने मी हे छान असं व्हिप करून घेणार आहे. जेव्हा आपण हे फ्रेश क्रीम छान व्हिप करून घेतो त्यावेळेस आपली आईस्क्रीम त्यामुळे खूप छान अशी क्रीमी बनते. जेव्हा तुम्ही फ्रेश क्रीम व्हिप करत असता त्यावेळेस सुरुवातीला ती फर्स्ट पॉईंटवरती फिरवायची, म्हणजेच फर्स्ट स्पीडला फिरवायची आणि हळूहळू स्पीड इन्क्रीज करत जायचं. एकदम मोठ्या स्पीडला ती कधीच व्हिप नाही करायची, नाही तर ती व्यवस्थित व्हिप नाही केली जात. आणि फ्रेश क्रीम वापरताना ती फ्रीजमधून डायरेक्ट काढून वापरायची, कधीच रूम टेम्परेचरची फ्रेश क्रीम नाही वापरायची. ओके. आता ही आपण व्हिप क्रीम नाही वापरली त्यामुळे ती केकसारखी परफेक्ट अशी एकदम व्हिप होत नाही. ही फ्रेश क्रीम आहे त्यामुळे ती आपल्याला फक्त क्रीमी फ्लफी अशी आणि छान अशी हलकी करून घ्यायची आहे. साधारण एक 3 ते 4 मिनिटांमध्ये ही छान अशी व्हिप होते. व्हिप क्रीमचा रंग थोडासा डार्क झाला की समजायची की आपली ही जी फ्रेश क्रीम होती ती व्यवस्थित व्हिप झालेली आहे. आता जर तुमच्याकडे हँड मिक्सर नसेल तर तुम्ही ही हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता. फक्त हाताने फेटत असताना याला वेळ जास्त लागतो. बाकी आपली क्रीम व्यवस्थित तिथे सुद्धा व्हिप होते. आता तुम्ही इथे बघू शकता आपली ही फ्रेश क्रीम छान अशी व्हिप झालेली आहे. त्याचं टेक्स्चर सुद्धा चेंज झालेलं आहे आणि ऑलमोस्ट ही दुप्पट झालेली आहे. आता यामध्ये मी 400 ml कंडेन्स मिल्क घालून घेणार आहे. कंडेन्स मिल्क घातल्यानंतरनं सुद्धा हँड मिक्सरनेच मी हे 1 ते 2 मिनिट छान असं व्हिप करून घेणार आहे. आता आपण यामध्ये 200 ml मँगो पल्प घालणार आहे. याचं प्रमाण अगदीच सोपं आहे. 400 ml फ्रेश क्रीम, 400 ml कंडेन्स मिल्क आणि 200 ml मँगोचा पल्प. आता इथे मी हापूस आंब्याचा पल्प बनवून घेतलेला आहे. पल्प बनवताना एकच काळजी घ्यायची, ते म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी न घालता ते मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं. आईस्क्रीम बनवताना कधीच पाण्याचा वापर नाही करायचा, कारण पाण्याचा नेहमी बर्फ बनतो. जेव्हा आपण फ्रीजला आईस्क्रीम सेट करतो त्यावेळेस आईस्क्रीममध्ये ते बर्फाचे खडे बनतात आणि त्यामुळे आपलं आईस्क्रीम अजिबात क्रीमी होत नाही. जर आईस्क्रीम परफेक्ट क्रीमी हवं असेल तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता हे आपण परत एकदा हँड मिक्सरच्या मदतीने छान असं फेटून घेणार आहोत. साधारण 1 ते 2 मिनिट परत एकदा हे छान फेटून घ्यायचं आहे. आणि जसं जसं आपण हे मिश्रण फेटून घेऊ तसा तसा आंब्याचा जो रंग आहे त्यामुळे आपला आईस्क्रीमला सुंदर असा रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा
फूड कलर घालू शकता, पण ते कम्प्लिटली ऑप्शनल आहे. मी इथे अजिबात फूड कलर घातलेला नाही आहे. जो काही आंब्याचा रंग आहे तोच नॅचरल रंग मी आईस्क्रीमला ठेवलेला आहे. आता आपलं हे मिश्रण बनून रेडी आहे. आता जर तुम्ही नॅचरल्सला वगैरे आईस्क्रीम खाल्ली असेल तर तुम्ही बघितलं असेल की ते मँगो आईस्क्रीममध्ये किंवा कोणत्याही फ्रूट आईस्क्रीममध्ये त्या फळाचे तुकडे घालतात, त्यामुळे ती आईस्क्रीम खायला अजून छान लागते. त्यामुळेच इथे मी आपल्याही आईस्क्रीममध्ये थोडेसे आंब्याचे बारीक करून घेतलेले तुकडे घालून घेणार आहे. त्यामुळे आपलं आईस्क्रीम अगदी छान लागतं. त्याचा जो फ्लेवर आहे तो अजून छान एन्हान्स होतो. आता हे आईस्क्रीम आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी इथे मी एक आईस्क्रीम आपण खाल्ल्यानंतर ना जो आईस्क्रीमचा डब्बा उरतो, म्हणजे जो आईस्क्रीमचा टब असतो तोच इथे वापरणार आहे. कारण तो ऑलरेडी एअरटाईट कंटेनर असतो आणि त्यामध्ये आईस्क्रीम खूप छान सेट होतं. अजिबातच आईस्क्रीमचा बर्फ होत नाही. जर तुमच्याकडे काचेचा एअरटाईट कंटेनर असेल किंवा मग प्लास्टिकचा कोणताही एअरटाईट कंटेनर असेल तर तुम्ही तो सुद्धा इथे वापरू शकता. इथे मी 1 लिटरचा आईस्क्रीमचा टब वापरला आहे आणि आपला आईस्क्रीम परफेक्ट 1 लिटर बनून रेडी आहे. आता वरून थोडंसं गार्निशिंगसाठी मी इथे आंब्याचे परत थोडेसे तुकडे घालणार आहे. आणि त्यानंतरनं आपल्याला ह्या डब्याचं झाकण अगदी टाईट लावायचं आहे, जेणेकरून अजिबातच आईस्क्रीमचा बर्फ होणार नाही. टाईट झाकण लावून आपण पूर्ण रात्रभर ही आईस्क्रीम फ्रीझरला सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. फ्रीझरचं टेम्परेचर व्यवस्थित सेट केलेलं असावं. उन्हाळ्यामध्ये शक्यतो जेव्हा तुम्ही ही आईस्क्रीम बनवता तर फ्रीझरचं टेम्परेचर थोडं हाय ठेवा, त्यामुळे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होते. आता ही आईस्क्रीम मी पूर्ण रात्र व्यवस्थित फ्रीजला छान अशी फ्रीज करून घेतली, छान अशी सेट करून घेतली आहे. आणि त्यानंतरनं आता मी सकाळी तुम्हाला ही आईस्क्रीम दाखवते. बघू शकता आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाली आहे. वरती अजिबात आईस्क्रीमवरती बर्फ साचलेला नाही आहे. आणि आता मी तुम्हाला आईस्क्रीम सर्व करून दाखवते की ती किती छान क्रीमी टेक्स्चरची झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम किती परफेक्ट असं क्रीमी झालेलं आहे. रंगसुद्धा छान आलेला आहे आणि आपण जे आंब्याचे तुकडे घातलेले आहेत ते मध्ये मध्ये आईस्क्रीममध्ये किती छान दिसत आहेत. आणि जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की त्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ती किती छान एन्हान्स झालेली आहे. तर फक्त 3 पदार्थांपासून ही मँगो आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत जर तुम्ही आईस्क्रीम बनवली नसेल तर तुमच्या मुलांना ही मँगो आईस्क्रीम नक्की बनवून खायला घाला, त्यांना खूप जास्त आवडेल. धन्यवाद.